Morning students, today I discuss problem number 4 unsolved of NPO. First I read the problem. Preparation of income and expenditure account only. Following is the receipt and payment account of Satara Sports Club, Satara. Prepared income and expenditure account for the year ending 31st March 2019. Receipt and payment account for the year ending 31st March 2019. Receipt and payment account is given. Debit side, 2 balance brought down, cash in hand 4500, cash at bank 12,000. 2 subscription 2017-18 4,000, 2018-19 44,500, 2019-20 3,500. 2 entrance fees 8,000, to donation for building fund 70,000, to interest 600, to sale of furniture 4,500. in ब्रॅकेट मध्ये दिलेले आहे बुक व्हॅल्यू ₹8,000. क्रेडिट साइड, पेमेंट साइड, बाय सॅलरीज 5,000, बाय रेंट ब्रॅकेट मध्ये इन्क्लुडिंग ₹2,000 फॉर 2017-18. अमाउंट आहे 5,000. नेक्स्ट बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1,450, बाय फिक्स्ड डिपॉझिट 60,000, बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 750, बाय जनरल एक्सपेन्सेस 5,500. ब्रॅकेटमध्ये दिलेले इन्क्लुडिंग ₹500 पेड फॉर नेक्स्ट इयर. बाय स्पोर्ट्स मटेरियल परचेस्ड 40,000, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड 8,900, कॅश ॲट बँक 25,000. ॲडजस्टमेंट्स. फर्स्ट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर current year ₹4,500. Second, outstanding rent for current year amounted to ₹1,000. Third, entrance fees are to be treated as revenue income. And last, stock of sports material as on 1st April 2018 ₹6,000 and on 31st March 2019 ₹14,000. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 4 दिलेला आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. तर बघा आता बोर्डवरती मी हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. बोर्डवरती बघू शकता तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तर काय केलेलं आहे आपलं नेहमीचा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st March 2019. डेबिट साइड, एक मिनिट, इथे डेबिट साइड आणि क्रेडिट साइड इथे दिलेले आहे. एक्सपेंडिचर अमाऊंट, इन्कम अमाऊंट. तर तुम्ही बघू शकता पेमेंट साईडला जे काय आयटम्स आहेत तर ते सगळे आयटम्स आपण काय करायचे, एक्सपेंडिचर साईडला त्याचं पोस्टिंग करायचं आहे. 2 सॅलरीज 5,000, 2 रेंट इनरला लिहिले 5,000, लेस रेंट 17-18. आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं होतं. ॲडजस्टमेंट नंबर 2 बघा, आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर अमाऊंटेड टू ₹1,000. तर रेंटवरती आपल्याला 2 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत तिथे. बघा रेंटची जेव्हा तुम्हाला अमाऊंट दिलेली आहे पेमेंट साईडला, तर तिथे तुम्हाला सांगितलं इन्क्लुडिंग ₹2,000 फॉर 2017-18. जे काही रेंटची 5,000 अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे इथे प्रॉब्लेममध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांनी ब्रॅकेटमध्ये काय सांगितलं, ह्याच्यामध्ये इन्क्लुडिंग ₹2,000 फॉर 2017-18. आपलं करंट इयर कोणतं आहे, इयर एंडिंग झालेलं आहे 31st March 2019. म्हणजे आपलं करंट इयर कोणतं आहे 2018-19, बरोबर ना. मग 2018-19 आपलं करंट इयर आहे. पण इथं रेंटची अमाऊंट काय केलेली आहे त्यांनी 2017-18, म्हणजेच लास्ट इयर रेंटची अमाऊंट काय केलेली आहे याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेली आहे. ती आपल्याला आता नको आहे म्हणून आपण काय करणार, ती लेस करणार. म्हणून लेस रेंट 17-18 2,000. मी बघा लेस केली अमाऊंट, त्यानंतर 5,000मधून 2,000 लेस केले बघा इथे, आणि त्यानंतर मग अमाऊंट किती उरलेली आहे 3,000. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंतर बघूया. त्यानंतर बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस
इलेक्ट्रिसिटी चार्जेस ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट आउटरला अमाऊंट घेतली 1450. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 750. टू जनरल एक्सपेन्सेस इनरला अमाऊंट लिहिलेलं आहे 5500. जनरल एक्सपेन्सेसच्या पण खाली ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे इन्क्लुडिंग ₹5000 पेड फॉर नेक्स्ट इयर. म्हणजेच काय केलेलं आहे, नेक्स्ट इयरचे 500 आहेत तर ते ह्याच्यामध्ये काय केलेले आहेत, पेड केलेले आहेत. मग आता ते नेक्स्ट इयरचे आपल्याला करंट इयरमध्ये नको आहे, ते नेक्स्ट इयर आल्याच्यानंतर आपल्याला ते द्यावे लागतील. म्हणून मी काय केले, जनरल एक्सपेन्सेसमधून ते लेस केलेले आहेत. लेस नेक्स्ट इयर जनरल एक्सपेन्सेस 500 आणि मग 5000मधून 500 लेस केले की आउटरला किती आले, 5000 आले. बरोबर ना. त्यानंतर बाय स्पोर्ट्स मटेरियल परचेस्ड. हे स्पोर्ट्स मटेरियल आहे तर ते काय झालेलं आहे, ह्याच्यातले काही जे आयटम्स आहेत पेमेंट साईडला तर ते कोणते आहेत की पेमेंट आणि रिसिट दोन्ही साईडला जे आयटम्स दिलेले आहेत तर काही त्याच्यामधले बॅलन्स शीटचे आयटम आहेत. तर आपल्याला इथे ह्या प्रॉब्लेममध्ये फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करायचं असल्यामुळे आपण बॅलन्स शीटचे आयटम काय करणार आहे, घेणार नाही आहे. फक्त काही ॲडजस्टमेंट असेल आणि त्याचा इफेक्ट जर का इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला होत असेल तर आपल्याला तो घ्यावा लागेल. बरोबर ना. तर बघा आता आपली पेमेंट साईड आपली संपलेली आहे. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन जो आहे तो पण असेट साईडला येणार आहे, ते प्रॉब्लेममध्ये दिसतोय बघा. तर हे सगळे बॅलन्स आहेत ते असेटचे बॅलन्स आहेत, ते आपल्याला इथे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला लागणार नाहीत. त्यानंतर आता मी रिसिट साईडला येते. रिसिट साईडला बघा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. आपण ओपनिंग बॅलन्स घेत नाही. बरोबर ना. त्यानंतर टू सबस्क्रिप्शन दिलेलं आहे 2017-18. 17-18 हे लास्ट इयर आहे, 2018-19 हे आपलं करंट इयर आहे. म्हणून सबस्क्रिप्शनची एंट्री केलेली आहे इन्कम साईडला बाय सबस्क्रिप्शन. आणि करंट इयर 2018-19ची अमाऊंट किती आहे, 44,500. त्यानंतर 2019-20ची अमाऊंट दिलेली आहे इथे, ती नेक्स्ट इयरची आहे 3,500. त्यानंतर टू एंट्रन्स फीजची एंट्री केलेली आहे 8,000. बाय एंट्रन्स फीज इन्कम साईडला 8,000. त्यानंतर बघा, टू डोनेशन्स फॉर बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंडचे म्हणजे स्पेशल डोनेशन आहे तर ते बिल्डिंग फंडमध्ये जातील, म्हणजे ते लॅबिलिटी साईडला जातील, त्यामुळे ते आपल्याला इथे घेण्याची गरज नाही आहे. बरोबर ना. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला ते येणार नाहीत. त्यानंतर टू इंटरेस्ट आपल्याला मिळालेला आहे म्हणून इन्कम साईडला लिहिलं बाय इंटरेस्ट आणि अमाऊंट लिहिली 600. त्यानंतर एक आयटम दिलेला आहे टू सेल ऑफ फर्निचर सेल केलेलं आहे, सोल्ड आउट केलेलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे बुक व्हॅल्यू ₹8,000. सेल ऑफ फर्निचरची अमाऊंट दिलेली आहे 4,500. कळते ना. 4,500 अमाऊंट तिथे दिलेली आहे, पण ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे की त्याची बुक व्हॅल्यू किती होती, 8,000. मग मला आता सांगा, 8,000चं फर्निचर होतं ते 4,500ला विकलं, याचा अर्थ आपल्याला काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. किती लॉस झाला तर 8,000 मायनस 4,500, 3,500 एवढा आपला काय झाला, लॉस झाला. मग सगळे एक्सपेंडिचर आणि लॉसेस हे कुठे येतात तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला, एक्सपेंडिचर साईडला. म्हणून आपला जो लॉस झाला टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर, तर त्याची मी पोस्टिंग केलेलं आहे. बघा, आपण बघू शकतो एक्सपेंडिचर साईडला लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर 3,500. कळतं आहे. मग 3,500 इथे तुम्हाला त्याची एंट्री इथे केलेली आहे. त्यानंतर आता आपलं रिसिट अँड पेमेंट अकाउंटमधले बरेच सगळे पोस्टिंग बहुतेक झालेले आहेत. त्यानंतर आता ॲडजस्टमेंट बघूया. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर ₹4,500. करंट इयर म्हटलेलं आहे म्हणजे आता आपलं चालू आहे ते. बरोबर ना. मग करंट इयरचं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहेत. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचे 2 इफेक्ट दाखवावे लागतील. ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. बघा, सबस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेला आहे 4,500 आणि त्याचा सेकंड इफेक्ट आहे तो असेट साईडला येईल, पण असेट्स आपल्याला बॅलन्स शीट इथे बनवायची नाही आहे, त्यामुळे सेकंड इफेक्ट इथे दाखवण्याची गरज नाही आहे. म्हणून मी काय केलं, ॲड केलं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 44,500 ॲड 4,500. आउटरला अमाऊंट आलेलं आहे 49,000. कळलं. त्यानंतर बघा, सेकंड इफेक्ट दाखवलेला नाही आहे. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर अमाऊंटेड टू ₹1,000. रेंट आउटस्टँडिंग आहे. बघा, रेंटवरती आपण आधी एक लेस केलेली होती. 17-18ची अमाऊंट होती ती 2,000 लेस केली होती. त्यानंतर 3,000 अमाऊंट राहिली होती.
आता आउटस्टँडिंग रेंटचा दोन इफेक्ट दाखवावे लागतील. ॲड आउटस्टँडिंग रेंट, म्हणून मी रेंटमध्ये 1000 ॲड केले आणि 3000मध्ये 1000 ॲड केल्याच्यानंतर आउटरला आले 4000, बरोबर. आता रेंट आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट आहे तो लॅबिलिटी साईडला यायला पाहिजे, पण आपण इथे बॅलन्स शीट बनवत नाही, त्यामुळे तो सेकंड इफेक्ट इथे दाखवलेला नाही आहे. कळलं ना. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट, एंट्रन्स फीज आर टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. रेव्हेन्यू इन्कमचा अर्थ काय झालं की आपलं जे काही इन्कम अँड एक्सपेंडिचर आहे तर तिथे ती अमाऊंट दाखवायची आहे. कारण रेव्हेन्यू असतील, सगळे रेव्हेन्यू इन्कम असतील तर ते आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला दाखवायचे आहे. आणि कॅपिटल इन्कम असतं तर मग आपण ते बॅलन्स शीटला दाखवलं असतं. तर इथे बघा आता मी एंट्रन्स फीज बाय एंट्रन्स फीज 8000 ही अमाऊंट आहे ते मी इन्कम साईडला तिथे दाखवलेली आहे. बाकी काही करायचं नाही आहे त्याचं. त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट दिलेली आहे. स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल ॲज ऑन 1 एप्रिल 2018 ₹6000 अँड ऑन 31 मार्च 2019 ₹14,000. स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल दिलेलं आहे. तर ती अमाऊंट आणि आपल्याला तिथे प्रॉब्लेममध्ये पण एक स्पोर्ट्स मटेरियल परचेस दिलेले होते 40,000, बघा इथं दिसतंय पेमेंट साईडला. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या स्पोर्ट्स मटेरियलचं थोडंसं मी वर्किंग केलेलं आहे, बघू शकता तुम्ही इथे वर्किंग नोट केलेली आहे. स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्यूम, आपण स्टेशनरी कन्झ्यूम ज्या पद्धतीने काढलेलं होतं त्या पद्धतीने सेम काढलेलं आहे. तर बघा इथे स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 1 एप्रिल 2018ला 6000 दिलेलं आहे तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये. न्यू परचेस म्हणजे कुठे आपल्याला प्रॉब्लेममध्ये जे दिलेले होते ते 40,000 पेमेंट साईडला दिलेले होते 40,000, ते 40,000 ॲड केलेले आहेत. बघा 6000 प्लस 40,000 46,000. त्यानंतर आपण काय करतो, क्लोजिंग स्टॉक आहे तो काय करतो, लेस करतो. म्हणून लेस क्लोजिंग स्टॉक अमाऊंट दिलेली आहे ॲडजस्टमेंटमध्ये 31 मार्च 2019 14,000. 46,000मधून 14,000 लेस केले, किती आले अमाऊंट 32,000. ही झाली आपली स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्यूम. मग आता स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्यूम हे काय झालं, आपलं एक्सपेंडिचर झालं, म्हणून त्याचं एक पोस्टिंग आपल्याला करावे लागेल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला. टू स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्यूम ब्रॅकेटमध्ये मी लिहिलेलं आहे वर्किंग नोट. वर्किंग नोट म्हणजे आपण जी वर्किंग नोट केलेली आहे साईडला बघू शकता. तर त्या वर्किंग नोटचं इथे मी तुम्हाला रेफरन्स दिलेला आहे 32,000. आणि अशा पद्धतीने सगळे आयटम्स आपले पोस्टिंग करून झालेलं आहे, ॲडजस्टमेंट पण झालेलं आहे. ब्रॅकेटमध्ये तुम्हाला प्रॉब्लेमच्या खाली सरप्लस अमाऊंट दिलेली होती 5,900. मग आता आपले 5,900 अमाऊंट यायला पाहिजे, तर आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. मग बघा आता एक्सपेंडिचरमध्ये इथे तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेम तुम्हाला इथे दिसतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर आता इकडे इन्कम साईडला 49,000 8,000 6,000 आणि अशा पद्धतीने 57,600 त्या टोटल आलेले आहे. डेबिटची टोटल त्याच्यातून काय करायचे आहे, मायनस करायचे आहे. आणि अशा पद्धतीने तुमचं 5,900 एवढं काय येतो आहे, सरप्लस येतो आहे. तर तेवढा सरप्लस जर का तुमचा येत असेल तर तुमचा प्रॉब्लेम काय आहे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम काय करा, सॉल्व करा. आणि सॉल्व केल्याच्या नंतर मला त्याचे फोटोकॉपीज पाठवा, ठीक आहे. बघू शकता पूर्ण प्रॉब्लेम तुम्हाला मी इथे दाखवलेला आहे. थँक्यू.